अमरावतीमधून खासदार नवनीत राणाच भाजपच्या उमेदवार असणार हे आता जवळपास निश्चित झाले। आज फडणवीसांनी अमरावतीमध्ये लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला। यावेळी विमानतळावर रवी राणांनी फडणवीसांचं स्वागत करत एक चिठ्ठी फडणवीसांना दिली। दरम्यान अमरावतीची जागा ही भाजपच लढणार असून कमळ चिन्हावरच निवडणूक लढवली जाईल असं फडणवीस म्हणाले। तसंच नवनीत राणांनी 5 वर्ष लोकसभेमध्ये भाजपची बाजू मांडल्याचं फडणवीस म्हणाले। त्यामुळे नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर लढणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे। अमरावतीचे जनतेचेच विचारांनी मी येणाऱ्या भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लढेन। अमरावतीची लक्ष्मी हाती कमळ कधी घेणार एकदा सांगा। हे पहा, लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच, तर त्याच्यामध्ये काहीच डाऊट कोणी घ्याव नाही। अमरावतीची जी जागा आहे ही भारतीय जनता पक्ष लढेल। जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल। नवनीत राणा तिथल्या सिटिंग खासदार आहेत। नवनीत राणा पूर्ण 5 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत। त्यांनी 5ही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे। पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते।